नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण जाणून घेऊ की पावसाळ्यात नेमकं काय काय करायला पाहिजे। पाऊस चालू झाल्यानंतर सगळीकडे एक वेगळं वातावरण होतंय, म्हणजे ढग दाटून येतात, भरपूर पाऊस पडतोय, चिखल असतोय, सगळीकडे किचकिच होती आणि सिमिलरली आपल्या शरीरात पण तसंच होत असते। त्यामुळे शरीरातली जी पचनशक्ती आहे ती कमी होती। जसं ढग आल्यानंतर सूर्य दिसत नाही तशाच प्रकारे शरीरातल्या अग्नीवरती पण एक आवरण येते आणि त्यामुळे आपली पचनशक्ती अतिशय मंदावते। म्हणूनच पावसाळ्यात भूक कमी लागते आणि त्यामुळे आपण आहार त्या ऋतूमध्ये अतिशय हलका घ्यायला पाहिजे। जर तुम्हाला भूक लागत नसेल तर कमी प्रमाणात जेवायला पाहिजे। अतिशय उपवास केला तरी पण चालणार आहे। आणि जर तुम्हाला खायचं असेल, थोडंच खायचं असेल तर आयुर्वेदात सांगितलेल्या बऱ्याचशा रेसिपीज आहेत, जसं की भाताची पेज, मुगाचं कडण, तांबड्या हुलग्याचं माडगं, म्हणजे याला युष म्हणतात आयुर्वेदात। हे सगळं आपण हलका आहार या स्वरूपात घेऊ शकतोय। ह्या सीझन मध्ये जे काही तुम्ही पाणी प्याल ते पाणी डायरेक्ट नळाचं कधीही पिऊ नये। आयदर ते गरम करावं, फिल्टरचं जरी तुम्ही वापरत असला तर ते गरम पाणी प्यावं, आणि जर तुम्हाला गरम प्यायची इच्छा नाही तर ते उकळून गार केलेलं प्यायला पाहिजे। जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ह्या सीझन मध्ये तुम्ही मधाचा वापर पाण्यात घालून केलात तर जास्त फायदा होईल। पण हे पाणी गरम नाही वापरायचे, कंपल्सरी ते पाणी थंड असलं पाहिजे। आणि जर तुम्ही उकळून गार केलेलं पाणी वापरलं तर ते चालणार आहे। अर्ध आटवलेलं पाणी आणि त्याच्यामध्ये मध घालून जर घेतलं तर वजन कमी व्हायला नक्कीच मदत होते। हे पाणी तुम्ही जेवताना पण घेऊ शकताय, मध्ये मध्ये थोड्या प्रमाणात। याशिवाय या ऋतूमध्ये अग्नी कमी असतोय, पचन कमी होते, त्यामुळे जे काही आपण खाऊ ते पचायला हलकं पाहिजे। तर धान्य जी पण आपण वापरतोय, ज्वारी, बाजरी, गहू, हे सगळं 1 वर्षात जुनं वापरायला पाहिजे। नवीन धान्य हे पचायला जड असते, त्यामुळे या सीझन मध्ये ते धान्य वापरायचं नाही। शिवाय दुधाचे जे पण पदार्थ आपण वापरतो त्याच्यामध्ये दूध, दही याचा वापर जर आपण करत असू तर दुधाचे डायरेक्ट तुम्ही पिण्यापेक्षा त्याच्यामध्ये तुम्ही सुंठ घालून प्या, थोडंसं वेखंड पावडर घालून प्या। याच्याने दुधामुळे जो काही कफ वगैरे होतोय, म्हणजे लहान मुलांना समजा, तर आयुर्वेदात एक पद्धत आहे की क्षीरपाक म्हणतात त्याला। म्हणजे 1 कप दूध घ्या, 1 कप पाणी घ्या, त्याच्यामध्ये 2 चिमूट सुंठ टाका आणि ते उकळून परत 1 कप पर्यंतच करा। हे जर पिलं तर ते पचायला हलकं होते आणि लहान मुलांना ज्यांना दूध पिल्याने कफ वाढतोय त्यांच्यामध्ये हे अतिशय उपयोगाचं आहे। त्याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये हळद वापरू शकताय, ज्येष्ठमध वापरू शकताय, त्याच्यामुळे ते दूध बाधत नाही। दुधाचे पदार्थ इतर जे मिळतात मार्केटमध्ये, मिठाई वगैरे, ते ह्या सीझन मध्ये कमी प्रमाणात खायला पाहिजे। ह्या सीझन मध्ये पालेभाज्यांचा वापर जास्त करायचा नाही। पालेभाज्यांमध्ये या सीझन मध्ये भरपूर कीड येऊ शकते। दुसरं म्हणजे त्याच्यात भरपूर चिखल असतोय, ते स्वच्छ करायला त्रासदायक होते। आणि याशिवाय पचायला जड असतात पालेभाज्या, त्यामुळे त्या जास्त प्रमाणात खाल्ल्या तर पित्त जास्त वाढू शकते आणि त्या पचायला जड असल्याने जुलाब होण्याचे चान्सेस पण जास्ती असतात। म्हणूनच या सीझन मध्ये फळभाज्यांचा जास्त वापर करा। फळभाज्यामध्ये पण प्रामुख्याने ज्या वेलीवरती भाज्या येतात, म्हणजे समजा कारली, तोंडली, दुधी भोपळा, दोडका, पडवळ, या भाज्या या सीझन मध्ये जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत। त्या तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या असतील। मांसाहार जर तुम्ही करत असाल तर या सीझन मध्ये कमी प्रमाणात मसालेदार पदार्थ खायला पाहिजेत। त्यामध्ये कमी मसाल्याचं तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकताय। त्यातल्या त्यात तुम्ही जर प्लेन सूप घेतलं तर ते चांगलं आहे, वातशमन करण्यासाठी उपयोगाचं ठरतंय। त्यामध्ये पण मटन सूप जास्त चांगलं काम करू शकते। पावसाळ्यात भजी खायची इच्छा सर्वांनाच होती, पण ही भजी जर तुम्ही मुगाच्या डाळीचे केले तर ते तुम्हाला त्रासदायक होणार नाहीत। त्यामध्ये पण तुम्ही भिजवलेल्या मुगाचे इन्स्टंट जे काय करतात तशा प्रकारे केलं तर ते जास्त पचायला अजून हलके होतात। याशिवाय हिरवी मिरची वापरण्याच्या ऐवजी जर तुम्ही लाल तिखटचा वापर केला तर ते भजी अजून कमी त्रासदायक होतील। फळांचा वापर या सीझन मध्ये कमी करावा। जी पाणीदार फळं आहेत ती या सीझन मध्ये कमी खावीत, जेणेकरून की अपचन होणार नाही। याशिवाय तुम्ही जे खाताय, म्हणजे ज्युसेस वगैरे जे नॉर्मली उन्हाळ्यात घ्यायची सवय लागते लोकांना, ते या सीझन मध्ये कंटिन्यू करू नये। त्याच्याने पचनावर जास्त भार येऊ शकतो आणि पचन संस्था बिघडू शकते। म्हणून थोड्या प्रमाणात फळ खा। विहारामध्ये या सीझन मध्ये जर तुम्ही व्यायाम करत असाल तर तो कमी प्रमाणात करायला पाहिजे। म्हणजे उन्हाळ्यापेक्षा जरा जास्त वाढवा, पण अगदी हिवाळ्या इतका जास्त व्यायाम या सीझन मध्ये करायचं नाही। आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही व्यायाम करत असाल नियमित तर अंगाला तेल लावण्याचा प्रघात त्याच्यामध्ये असला पाहिजे, जेणेकरून जो काही वात प्रकोप व्यायामाने होणार आहे तो कॉम्पन्सेट व्हायला तेव्हाच्या तेव्हा मदत होईल।
असं जर नाही केलं तर सांधेदुखी किंवा त्याची झीज होणे, त्याच्यातून आवाज येणे ह्या गोष्टी भविष्यात जाऊन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून व्यायाम करत असाल तर तेल लावण्याचे त्याच्याबरोबर जोड द्या. या सीझन मध्ये वात प्रकोप जास्ती होतो, त्यामुळे बस्ती हे पंचकर्म या सीझन मध्ये श्रेष्ठ सांगितले. बस्ती आपण तेलाची देऊ शकतोय, काड्याची देऊ शकतोय, त्याच्याने वाताचं कॉम्पन्सेशन होईल. आणि जर तुम्हाला काही त्रास होत नसला तरी पण तुम्ही बस्ती करून घेऊ शकताय, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकताय. काय टाळायला पाहिजे? मोड आलेले कडधान्य, भरपूर प्रमाणात कडधान्य खाणे, रात्री जागरण करणे, दिवसा जास्ती झोपणे, भरपूर व्यायाम करणे, उपाशी राहणे. म्हणजे उपास करणं अपेक्षित आहे, पण भूक लागली तरी पण उपाशी राहणे, असं केल्याने सुद्धा वात प्रकोप होतोय. हे टाळायला पाहिजे. ही सगळी काळजी घेऊन तुम्ही जर कोणताही आजार न होता पावसाळा एन्जॉय केला तर चांगलंच आहे. याच्यामध्ये माझ्या मार्गदर्शनाचा तुम्हाला काही फायदा झाला तर मला जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद.